आपण गेलेलं आहे, समजत नाही कुठं लावा आणि कुठलं सामान काढा आणि कुठलं ठेवा. तर हे पुरस जे जुनं सामान आहे सेटअप वगैरे ते बाहेर काढणार आम्ही सर्व बाहेर. म्हणजे तर बघा अन्नासोबत आणखी सामान पण खूप सारे आलेले आहे. तर हे काय गजानन महाराजाचा ग्रंथ पण आलेला आहे, श्री गजानन विजय बापा. तर गजानन महाराजाचं जे आहे धार्मिक ग्रंथ पण आलेला आहे. हा बापा संत कवी श्री दास गणो महाराज कृत. बरंच असं सामान आहे, पूर्ण दाखवून चालू आहे तुम्हाला. आणि ते प्रश्न पडलेला आहे की कसं राहत, आणि चांगले फोटो पण आलेले आहे. तर बघा असे फोटो, गजानन महाराजाचे फोटो घरी आहे. हां, हा घरचा फोटो आहे, जस्ट आलेला म्हणजे घरून दिलेला. तर काही असतात ना देवाचे धार्मिक किंवा काही वाटतात असं. आणि बघा हे पण दिलेलं आहे तुम्हाला. कोण आहे त्याचं नाव? श्री सौ आदर्शा प्रवीण पेलखे तर्फे सौ राधिका ताई सप्रेम भेट. हा फोटो आपण याला ठेवला होता ना स्टेटसला. त्यानंतर एक आपण ही स्टोरी केली होती आणि आपण शूट केलं होतं जालन्याला. तुम्ही बघितलं असेल हे फोटो, आम्ही जालन्याला गेलो तेव्हाचे सर्व. या तुम्हाला दिसलं असेल राम भैयाच्या लग्नात जो ड्रेस घातला तो याच्यावर होता आणि तेव्हाच शूट केलेला फोटो आहे तो. आणि हे पण आलेलं आहे गिफ्ट. बघे काय फोटोज आहे ना. तर हे गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला नक्की तुम्ही कमेंट करा, लाईक करा, फॉलो करा. आणि हे काय आराध्य आपले जिजाऊ माता यांचा फोटो आलेला आहे. राजमाता जिजाऊ साहेब मासाहेब. आणि हा गजानन महाराजाचा पण हे पण फोटो आलेला आहे. हां अच्छा, शिक्षक स्टाफ आहे ना त्यांनी दिलेला आहे. म्हणजे कुठले जे हां सर्व आले होते त्यांनी दिलेलं आहे. आणि हे एक गिफ्ट आलेलं आहे, फोटो साहेब होते ते पण. अच्छा, हे तर विशेष असते लग्नामध्ये बरेच जण देतात अशा प्रकारचे गिफ्ट. हे पण गिफ्ट आलेलं आहे, राधा कृष्ण फोटो. तर बघा अशा प्रकारे चांगले चांगले फोटो दिसत आणि चांगले चांगले गिफ्ट पण आलेले आहे. हे पण फोटो आहे गजानन महाराज अनंत कोटी सह. तर असे फोटो गजानन महाराजाचे भरपूर फोटो आलेले आहे. हां, तर मित्रांनो आपले व्हिडिओ असेच चालू राहत आहेत. तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये. आणि थोडंसं वेगळं काही वाटत असेल तर ते पण सांगा कसे वाटतात व्हिडिओ. तर आणि त्यानंतर बरेचसं सामान आहे. आता एवढं काय काय सामान दाखवते पण सगळं आम्ही जे छोटे छोटे आणि चांगले सामान आहे ते दाखवतो. काही काचाचे भांडे येतं आणि यामध्ये फोटो पण आहे आणखी परत आहे ना का फ्रेम आहे ती. हां, तर नमस्कार मित्रांनो, बघा अशा प्रकारचं पुरा जे सामान आहे लग्नाचं अंधन आलेलं फोटो सर्व. आता हे काय काय खूप आहे ते तर दाखवणार आहे, पण पुरं असं एकसारखं नाही आहे. तर पुरा पसारा जसच्या तसं घर भरलेलं आहे. कोणतरी पाहिजे घर पण आहे पाहिजे ते नाही माहिती मशीन मध्ये. देवघर फॅन खूप सारं आहे. नमस्कार करा एकच सर्वांना. नमस्कार. राहायचा नमस्कार घेतलेला आहे आपण. आणि बघा वेळेवरच असे बॅनर वगैरे लावले होते गाडीला, ते राहिले होते विसरून, ते पण लावून झाले. बघा ऐन वेळ झालं असं, म्हणजे निघून गेले सर्वजण, लक्षच राहिलं नाही. आणि पोरं बघा हे सामान आलेलं आहे असं.
पानपुडा आहे ना. तर प्रश्न पडलेला एवढं सामान लावा कसं, तर आम्ही थोडासा प्रयत्न केला. देऊ काय करताय तू, काय करत आहे? नमस्कार कर एक वेळेस, इकडे बघ. देऊ नमस्कार कर. अरे लाजच आहे तू, मोबाईलमध्ये यायचं नाही त्याला. तर असं थोडंसं सेटअप केलेलं आहे. युनिटर वगैरे लावलेलं आहे इकडं, असं लाईन जाते ना वगैरे, आणि कूलर लावलेलं इकडे. आणि असं वाटलं की आम्हाला इकडे LCD लावलेली आहे, जेवढं सामान बसेल कसं. आणि इकडे दिवाणचं वगैरे सेटअप केलेलं आहे, त्याच्या हिशोबाने सर्व बघितलेलं आहे. आणि इकडं फ्रीज ठेवलेलं आहे. पूर्ण या रूममध्ये पण सामान झालेलं आहे आणि त्या मागच्या रूममध्ये पण सामान झालं. तर दोघेजणं जे सामान आहे ते लावण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आता बरंचसं सामान आहे ते काही एवढं काही काढलं जाणार नाही, एवढं दाखवल्या पण जाणार नाही तुम्हाला. तर दोघी आई आणि दाखवणार आहे तुम्हाला सामान सर्व. राधिका पुरं सामान दाखवत आहे तुम्हाला, जस्ट ते जे आहे भांडे वगैरे, तर ते लावू लागत आहे दोघीजणी सासूना. आणि आपल्या मोबाईलची थोडंसं क्लिअरिटी मागपुढे होत आहे. तर हे पण आलं आहे शोकेसचं जे असतात ना, पेरा कंपनीचं कुठलं आहे ते, हां शोकेचं जे नाश्ता वगैरे करतात, फ्राय करतात, डिश सामान. आता मलाही नाही विचारलं ते नेमके काय म्हणतात, तर कशाचं आहे तर नंतर सांगेल तुम्ही. आता डिश प्रकारचंच आहे ते, नाश्त्याला वगैरे घेतात सर्व, त्याच्या हिशोबाने आहे ते. तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्याला काय म्हणतात, तर आम्हाला तर माहिती नाही, समजलं नाही. फॅमिली सेटअपचं जे असते ना नाश्ता वगैरे तसं असते. आणि बरंचसं सामान आहे. आणि पुरं असं बघा, आधी सर्व सेटअप केलं होतं साधं, तर बालाचं आपल्या व्हिडिओमध्ये आधी पण पुरं साधं सामान होतं. पण आता हे जे आलेलं आहे सर्व नवीन सामान आलेलं आहे अन्नातलं. तर लग्नामध्ये कसं शूट वगैरे आलं नसेल याचं अन्नाचं, आणि तुम्हाला पाहायला भेटलं नाही, त्याच्या हिशोबाने मग मी म्हटलं बा तर इकडेच बघू द्या सर्वांना काय कानानं आलं कसं आलं तर. आणि फॅन पण आहे. आता ॲक्च्युली सर्व दाखवायचं नसतात, पण जे जे महत्त्वाचं आहे ते दाखवत असतात. तर अशा प्रकारचं देवघर पण आलेलं आहे. हां बघा, अशा प्रकारचं देवघर आलेलं आहे अन्नामध्ये. छान आहे, मस्त प्रकारचं एकदम. तर अशा प्रकारचं देवघर पण आलेलं आहे. आणि कूलर तुम्ही पाहिलं सर तिकडं, जवळपास सर्वच सामान आलेलं आहे अन्नातलं, जे जे महत्त्वाचं सामान असतं ते. पण यातलं सर्वात चांगले आले आपलं, फोटो चांगले वाटले. त्यानंतर बाकीचे जे सामान आहे शेवटी ते पण चांगलं आलं. हां कपाट आपलं घरामध्ये बस जागा नाही आहे, त्यामुळे बाहेर ठेवलेलं आहे. म्हणजे बाहेर म्हणजे असं अंगणात वगैरे नाही, तर समोरचं घर आहे काकाच्या घरातून ते सध्या ठेवलेलं आहे. आणि ते सेटअप करायसाठी आणायचं आहे. थोडीशी जागा मोकळी झाली की लगेच घेऊन येणार आहे. आणि आईला तर काही सुचत नाही आता कुठं काय ठेवायचं, तर आई पूर्ण हरवून गेलेले आहे, हरपून गेलेले आहे. समजत नाही कुठं लावा आणि कुठलं सामान काढा आणि कुठलं ठेवा. तर हे पुरंच जे जुनं सामान आहे सेटअप वगैरे ते बाहेर काढणार आहे मी सर्व. बाहेर म्हणजे एका साईडला ठेवणार आहे, आणि तिथं जे आहे ते सर्व नवीन सामान लावणार आहे. आणि बरंचसं सामान आहे जे लग्नामध्ये आम्ही आणलं पण आम्हाला यूज करता नाही आलं. कारण जसं की तुम्ही पाहिलं असेल, हे पोस्टर पाहिलं तुम्ही जे बॅनरवरती, ते नवरदेवाच्या गाडीला सोडून बाकीच्या ज्या गाड्या असतात त्या गाडीला लावतात. पण त्या वेळेवर ते लक्ष राहून गेलं, म्हणजे कोणाचंच लक्ष राहिलं नाही त्याच्यावरती, गाड्यावाल्यानं पण दिलं नाही आणि ते तसंच निघून गेलं. तर थोडंसं टाईम लागणार आहे सेटअप व्हायला. तर तुम्हाला सांगेल कुठं कुठलं सामान रावलं, कुठं काय आहे तर. अच्छा तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या शूटमध्ये. तुम्हाला जेवढं दाखवता येईल व्हिडिओमध्ये आपल्या घरचं भांडायचं आणायचं, आणि असं बघा सर्व ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व पाहायला भेटणार आहे.
तर आपण बरंचसं सामान पाहिलं. आणखी त्यामध्ये हे पण पाहिलं की इडली पात्र. तर हे जवळपास 5 ते 6 इडली पात्र आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे का आले असेल आईच सांगणार तुम्हाला. का आले इडली पात्र? इडली आवडते ना. आणखी आवडण्यापेक्षाही की हां करते खूप छान. म्हणजे एकदम चांगल्या प्रकारची रेसिपी आहे. आणि जवळपास बरेच जण नाव घेतात की इडली खूप छान लागते. हा एक प्लस पॉईंट आहे. त्यामुळे ते मला सांगितलं की इडली जवळपास 5 ते 6 इडली पात्र एका दमन आले. म्हणजे एका लग्नाच्या अन्नातनी 5 ते 6 इडली पात्र. आणि कारण त्याला हेच आहे की इडली पात्र जे भांडं असते तर ते चांगल्या प्रकारे त्यांनी करता येते. आणि स्पेशल असते ना ते इडली पात्र. आणि इडली चांगल्या प्रकारची करते. तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की एखादा तुम्हाला त्याच्यावरचे लॉग पण करणार आहे की कशा प्रकारची इडली करणार आहे. तर कोण करणार ते पण तुम्हाला माहीतच आहे. तर तुम्हाला जवळपास आता आपले सर्व भांडे जे आहे दाखवायचे ते संपत आलेले आहे. आणि आता आपला हा शूट व्लॉग इथंच थांबला आहे. हा व्हिडिओ इथंच. तोपर्यंत इकडेच आपल्या सर्व मित्रांना म्हणजे जे सबस्क्रायबर आहे त्यांना आपल्या चॅनलला इकडे सबस्क्राईब करायला सांगा. आईला काही सबस्क्राईब येत नाही, फक्त बायच करणार आई तरी चालेल, काय हरकत नाही. तर मित्रांनो नक्की तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कंटिन्यू आपला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे. आणि तुम्ही जर फेसबुकला असाल तर फॉलो करा. तर तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. ओके.